तर मित्रांनो, काल आम्ही निघालो होतो बारामतीला. का तर आमचे दादा सचिन दादा यांचं हॉटेलचं ओपनिंग आहे बारामतीला. त्यामुळे आम्ही FZवर साहिलला फोन केला आणि साहिल लगेच माझ्यासोबत निघाला. FZवर मस्त साहिल गाडी चालवत होता, पण भाऊचं स्पीड काही कमी नव्हतं. 70-80च्या स्पीडने FZ गाडी चालवत होता. आणि साहिलला कुठं फोन केला आणि चल फिरायला जायचं म्हणलं, येणार नाही असं नाहीच. एक मित्र आयुष्यात जवळचा असतो ना, तो निस्वार्थपणे कुठं पण चल म्हणलं की निघतो. तशातलाच एक म्हणजे आमचा साहिल भाऊ. आणि अशा प्रकारे आम्ही जाधव फार्मला पोचलो होतो. आणि हॉटेलवर पोचले की लगेचच रिबीन कापायचा कार्यक्रम होता. सचिन दादाच्या आईवडिलांनी रिबीन कट करून हॉटेलचं ओपनिंगचा कार्यक्रम मस्तपैकी असा छान डेकोर केला होता, असा पार पाडला होता. पूजा केली. त्यांनी भूमिपूजन आधीच केलं होतं, त्यामुळे एक त्यांना फायदा झाला की ओपनिंगला त्यांना मस्त कार्यक्रम ठेवता आला. पूजा घालून त्यांनी पूर्ण शिल्पीने आज फक्त रिबीन कटिंगचा कार्यक्रम होता. त्यांनी मस्त गल्ल्याला असा स्वस्तिक करून शुभलाभ करून त्यांना व्यवसायाचा गल्ला असं त्याला फिटिंगच्या पद्धतीने जे वास्तुशास्त्रानुसार किंवा जे काही अनुभवाचं शास्त्र आहे त्यानुसार प्रयत्न करून मस्तपैकी असा काढून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि हॉटेलची ओपनिंग झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. आज पहिला दिवस असल्यामुळं महिला कोणी आल्या नव्हत्या भाजी बनवायला. तर सोनावळीने निरात्या आणि त्यांची हॉटेल जाईल लगेच पार्टी करायला बसल्या. सचिन लगेच भाजी बनवायला घेतली. स्वतः आचार्य असल्यामुळं भाजी एकदम क्वालिटी मस्त असं त्यांनी बनवली. तेवढ्यात कल्पेशला लावलेली कामाला काकडी, कांदा, लिंबू कापायला तसंच तो बारकाल्या पोरांना भरवायला लागले. अशा प्रकारे मस्त थाट करून भाजी बनवून तयार झाली. आणि त्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. भाजी तर एक नंबर झाली. रसा सूप तर एक नंबर अनलिमिटेड आणि मस्त. भाजी भाकर दाजी मला विचारत होते काय आणू का म्हणलं काहीच नको, सगळं स्वयंपाक एकदम मस्त झाला. आणि पहिल्याच दिवशी अशी टेस्ट खाऊन चव घेऊन असं वाटलं की हॉटेल नक्कीच चालू शकतं. हाताला चव असेल तर माणूस चवीसाठी कुठंही जायला तयार आहे. आणि सोशल मीडिया त्यासाठी आहेच. आणि हॉटेल आपलं कसं जसं आहे तसं त्यात त्यांनी स्वतः आचार्यच काम केल्यामुळे त्यांना भरपूर एक्सपिरियन्स आला आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.